तर नाही, राज्यातल्या घडामोडी आपण बघतोय, पण आता आंध्र विधानसभेतनं एक महत्त्वाची घडामोड निवडणुकीमध्ये टीडीपीची सत्ता येता आलेली आहे। टीडीपी आणि भाजप युतीला 126 जागा मिळालेल्या आहेत। 26 जागांवर फक्त वायएसआर काँग्रेसनं आघाडी मिळवलेली आहे, जागा मिळवल्यात। तर 126 जागांवर टीडीपी आणि भाजप युतीला विजय मिळवता आला। आंध्र विधानसभा निवडणुकीमध्ये आता टीडीपीची सत्ता आपल्याला दिसणार आहे। यानंतर ओडिशामधनं पण एक महत्त्वाची घडामोड आपल्याकडे येते, ती आपण बघणार आहोत। वायएसआर काँग्रेसनं केवळ 26 जागांवर आघाडी घेतली, तर टीडीपी आणि भाजप युतीला 126 जागा मिळाल्यात। आंध्र विधानसभा निवडणुकीमध्ये आता टीडीपीची सत्ता आपल्याला दिसणार आहे। आत्ताची आंध्र प्रदेशातली महत्त्वाची घडामोड। यानंतर ओडिशामध्ये भाजपची सत्तेकडे वाटचाल सुरू झालेली आहे। ओडिशामध्ये भाजपनं 74 जागांवर आघाडी घेतली आहे। ओडिशातनं महत्त्वाची घडामोड, पटनायकांच्या जवळपास 26 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागलेला आहे। ओडिशामध्ये बीजेडीला यश मिळत नाहीये। ओडिशामध्ये भाजपनं 74 जागांची आघाडी घेतली, सत्तेकडे भाजपची वाटचाल सुरू झालेली आहे। ओडिशामध्ये सत्तांतर होत आहे 26 वर्षांनंतर। नवीन पटनायकांच्या सत्तेला 26 वर्षांनंतर आता सुरुंग लागताना दिसतोय। बीजेडीला फक्त 51 जागा मिळवण्यात यश येताना दिसतंय, तर ओडिशामध्ये भाजपनं सत्तेच्या दिशेनं वाटचाल सुरू केलेली आहे। 74 जागांवर भाजपनं या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे। ओडिशा आणि आंध्रातून भाजपसाठी या चांगल्या बातम्या म्हणाव्या लागतील। ओडिशामध्ये भाजपनं सत्तेच्या दिशेनं वाटचाल सुरू केलेली आहे। राज्यात येऊयात, राज्यातनं महत्त्वाची घडामोड, 10व्या फेरी अखेर सुनील तटकरेंची आघाडी कायम आहे। तटकरे 39,511 मतांनी आघाडीवर आहेत। सुनील तटकरे हे अजित पवार गटाचे